महायुतीचा जाहीरनामा हा रविवारी सादर होणार आहे। रविवारी रंगशारदा इथे 11 वाजता महायुतीकडून हा जाहीरनामा सादर केला जाईल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महायुतीचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। उमेश, काय अधिकची अपडेट? कृपा, महायुतीचा जाहीरनामा अजूनही प्रसिद्ध झालेला नाहीये आणि हा जाहीरनामा जो आहे तो रविवारी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध केला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध होणार असून मुंबईसाठी येणाऱ्या 5 वर्षात वेगवेगळ्या कोणत्या नवीन योजना आणल्या जाणार आहेत, मुंबईकरांसाठी नेमकं काय केलं जाणार आहे या जाहीरनाम्यातून सांगण्यात येणार आहे। खास करून मराठीच्या मुद्द्यावरती फोकस जो आहे या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आलेला आहे। यासोबतच आरोग्य व्यवस्था कशी असणार आहे, शिक्षण व्यवस्था कशी असणार आहे याबाबत सगळं माहिती जी आहे ती या जाहीरनाम्यातून प्रसिद्ध केली जाणार आहे। उद्या हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार होता, मात्र काही कारणावस्तव हा जाहीरनामा आता परवा म्हणजे रविवारी 11 वाजता प्रसिद्ध केला जाणार आहे। जी, निश्चितच उमेश, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। वळूयात पुढल्या बातमीकडे। पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आता पालिका प्रशासन सज्ज झालंय। मतदान केंद्रांसाठी 26,000 कर्मचारी तर 4,100 पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे। 31 निवडणूक व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। पुण्यात 41 प्रभागांमध्ये निवडणूक पार पडणार आहे। तर अंबरनाथमध्ये भाजपला झटका बसलाय। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी हे धक्का तंत्र शिवसेना राष्ट्रवादीला सोबत घेणारे रवींद्र चव्हाणांच्या खेळीला श्रीकांत शिंदेंनी हा शह दिलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।